बातमी नागपुरात आहे। बोगस शालार्थ आयडी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये निलेश वाघमारेला तात्पुरता जामीन नाकारण्यात आलाय। वाघमारे हा शिक्षण विभागामधील वेतन विभागाचा अधीक्षक असून तो सध्या निलंबित आहे। घोटाळ्यामध्ये वाघमारे याची महत्त्वाची भूमिका आहे। सध्या तरी त्याला तात्पुरता जामीन देता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय। आपले प्रतिनिधी संजय तिवारी हे सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। संजय, या सगळ्या संदर्भात कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय देताना जे याचना करण्यात आली होती की त्यांना तात्पुरता जामीन देण्यात यावा तो फेटाळलेला आहे आणि राज्य सरकारकडनं पुढील माहिती घेऊन मग पुढच्या डेटवरती 14 तारखेला पुढील सुनावणी होईल असं म्हटलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निलेश वाघमारे या वेतन पथकाच्या अधीक्षकाची राहिलेली आहे आणि शासकीय नियमांना डावलून थेट नियुक्ती करणे आणि त्यांचा पगार काढणे आणि शासकीय कोशातून फक्त पगारच नव्हे तर मागच्या डेट मधील पगार सुद्धा काढणे असं करून हा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि त्याची FIR दाखल झाली एप्रिल महिन्यामध्ये। तेव्हापासूनच तो बेपत्ता आहे, पोलिसांसमोर हजर झालेला नाही आणि त्याच्या शोध घेण्यासाठी पोलीस अगदी गोव्यापर्यंत सुद्धा जाऊन आले पण त्याचा मागमूस सापडलेला नाही। पण त्याच्याकडनं आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर जामीन याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यावर सुनावणी करताना हा निर्णय खंडपीठाने दिलेला आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।